Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video we are going to learn 8th standard semi-English lesson Festivals of Northeast India. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण फेस्टिवल्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया हा लेसन शिकणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. Read about how different festivals are celebrated in the northeastern state of India. तर आपण वाचणार आहोत की कशा प्रकारे नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स ऑफ इंडिया म्हणजे जो पूर्वोत्तर भारत आहे किंवा त्यामधील राज्य आहेत तिथे विविध सण कशा प्रकारे साजरे केले जातात. द नॉर्थ ईस्ट रिजन ऑफ इंडिया कन्सिस्टिंग ऑफ 7 स्टेट्स इज अ प्लेस ऑफ डायव्हर्स कल्चर्स. तर जो आपला पूर्वोत्तर भारत आहे त्यामध्ये 7 राज्य येतात, 7 स्टेट्स त्यामध्ये आहेत. अँड इज अ प्लेस ऑफ डायव्हर्स कल्चर, आणि ही अशी जागा आहे जी विविध संस्कृतींनी नटलेली आहे. द डिफरंट कम्युनिटीज अँड ट्राईब्स सेलिब्रेट देअर युनिक फेस्टिवल्स विथ ग्रेट एन्थुझियाझम अँड जॉय. तिथं राहत असलेले विविध कम्युनिटीज म्हणजे जे समाज आणि ट्राईब्स म्हणजे जे कबिले आहेत ते त्यांचे युनिक फेस्टिवल्स, युनिक म्हणजे अतिशय निराळे असे सण खूपच उत्साहाने, एन्थुझियाझम म्हणजे उत्साहाने आणि जॉय म्हणजे आनंदाने सेलिब्रेट करतात, म्हणजे साजरे करतात. मेनी ऑफ देअर फेस्टिवल्स आर बेस्ड ऑन ॲग्रिकल्चर. त्यांचे बरेचसे सण हे ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीवर आधारित आहेत. अँड नो सेलिब्रेशन इज कम्प्लीट विदाउट द ट्रेडिशनल म्युझिक अँड डान्स. आणि कुठलंही सेलिब्रेशन हे त्यांचं पारंपरिक संगीत आणि नृत्य याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. अशा प्रकारे या 7 राज्यांमधील जे सण आहेत ते खूपच युनिक आहेत आणि त्यांच्यामध्ये डान्स आणि म्युझिक हा त्याचा एक अविभाज्य भाग आहे. Blessed with lush greenery and the mighty river Brahmaputra, the people of Assam have a lot to celebrate. तर ब्लेस्ड विथ लश ग्रीनरी म्हणजे अतिशय रिच अशा हिरवळीने नटलेलं आणि अतिशय महान अशी नदी, ब्रह्मपुत्रा नदी ज्याला लाभलेली आहे, असं आसाम या राज्यातील लोकांकडे साजरं करण्यासारखं खूप काही आहे. सो बिहू इज द चीफ फेस्टिवल ऑफ दिस स्टेट. त्यामुळे या राज्याचा सगळ्यात प्रमुख सण आहे तो म्हणजे बिहू. इट इज सेलिब्रेटेड बाय पीपल ऑफ ऑल रिलिजन्स, कास्ट और ट्राईब्स. सर्व धर्माचे, सर्व जातीचे, सर्व पंथाचे, सर्व कबिल्यांचे लोक मिळून बिहू फेस्टिवल सेलिब्रेट करतात. द 3 डिफरंट सेट्स ऑफ बिहू mark the beginning of the harvesting season, the completion of sowing and the end of the harvest season. बिहूचे 3 डिफरंट सेट्स आहेत, 3 वेगवेगळ्या वेळी तो सेलिब्रेट केला जातो, ज्यामध्ये सर्वप्रथम बिगिनिंग ऑफ हार्वेस्टिंग सीझन म्हणजे कापणीची सुरुवात जेव्हा असते, त्यानंतर कम्प्लिशन ऑफ सोईंग म्हणजे पेरणी पूर्ण झाल्यानंतर, अँड द एंड ऑफ द हार्वेस्ट सीझन आणि कापणी पूर्ण झाल्यानंतर. अशा प्रकारे 3 वेळा बिहू सेलिब्रेट केला जातो. The Bihu dance is a joyous one, performed by both young men and women, and is noted for its brisk steps and hand movements. या सेलिब्रेशनमध्ये, या फेस्टिवलमध्ये केला जाणारा जो बिहू डान्स आहे तो पण खूपच सुंदर, आनंददायी असा एक डान्स आहे, डान्स फॉर्म आहे. आणि तिथले यंग मेन अँड वुमन म्हणजे तरुण पुरुष आणि स्त्रिया मिळून हा डान्स सेलिब्रेट करतात किंवा डान्स परफॉर्म करतात. आणि हा डान्स स्पेशली नोटेड म्हणजे त्याची स्पेशालिटी आहे त्याच्या ब्रिस्क स्टेप म्हणजे क्विक स्टेप्स आणि हँड मुवमेंट म्हणजे हाताचे हातवारे. अनयुज्युअल इन्स्ट्रुमेंट्स प्रोव्हाइड ट्रेडिशनल म्युझिक फॉर द डान्स. अतिशय वेगळे निराळे असे वाद्य असतात ज्यामुळे या डान्सला एक पारंपरिक संगीत दिले जाते, ज्यामध्ये ढोल विच इज सिमिलर टू ड्रम, ज्यामध्ये ढोल असतो जो ड्रमसारखा दिसतो. द पीपा, अ विंड इन्स्ट्रुमेंट मेड फ्रॉम बफेल हॉर्न. त्यामध्ये पिपा असतो तो म्हशीच्या शिंगापासून बनलेला एक विंड इन्स्ट्रुमेंट असतो. सिम्बल्स अँड बांबू क्लॅपर्स. त्यामध्ये चिपळ्या आणि झांजासुद्धा असतात, बांबूपासून बनलेल्या चिपळ्या पण असतात. द सॉंग्स हॅव बीन हँडेड डाऊन थ्रू मेनी जनरेशन्स. त्यांचे गाणे पण अनेक पिढ्यानपिढ्या पुढे चालत आलेले आहेत. बिहू कॉम्पिटिशन्स हेल्ड ऑल ओव्हर आसाम अट्रॅक्ट विजिटर्स अँड लोकल्स अलाइक इन लार्ज नंबर्स. आणि संपूर्ण आसाममध्ये बिहू कॉम्पिटिशन पण घेतल्या जातात, जे बघायला दुरून दुरून अनेक पर्यटक आणि तिथले लोकल लोकसुद्धा गर्दी करतात. लिव्हिंग फर्दर नॉर्थ इन द माउंटेनियस रिजन ऑफ द हिमालयाज, अरुणाचल प्रदेश finds a mention
in the ancient literature of the Puranas and the Mahabharata. अजून आपण नॉर्थकडे गेलो, उत्तरेकडे सरकलो तर उत्तरेकडील माउंटेनियस रिजन म्हणजे पर्वतीय प्रदेशामध्ये हिमालयाच्या वसलेला आहे अरुणाचल प्रदेश, ज्याचा उल्लेख आपल्या एन्शंट लिटरेचरमध्ये जसं की पुराण आणि महाभारतात सुद्धा आढळतो. नेचर हॅज provided the people of this region with a deep feeling for beauty which can be seen in their festivities, songs and dances. निसर्गाने या लोकांना, इथल्या लोकांना सौंदर्याची एक जाण दिलेली आहे, जी त्यांच्या सणांमधून, त्यांच्या गाण्यांमधून आणि त्यांच्या नृत्यांमधून आपल्याला पाहायला मिळते. The New Year festival called Losar is perhaps the most important festival in the certain areas of Arunachal. त्यामुळे अरुणाचलच्या काही भागांमध्ये त्यांचं न्यू इयर फेस्टिवल, नवीन वर्षाचं सण म्हणजे त्यालाच म्हणतात, त्या सणाचं नाव आहे लोझर, हे एक महत्त्वाचा सण आहे. ऑन दिस ओकेजन पीपल क्लीन आउट देअर होम्स टू ब्रिंग द न्यू इयर अँड टू डिस्कार्ड द ओल्ड. या दिवशी लोक आपल्या घराला स्वच्छ करतात, नवीन वर्षाचं स्वागत करतात आणि जुन्या वर्षाला बाय बाय करतात. अशा प्रकारे हा सण इथे सेलिब्रेट केला जातो. मित्रांनो, हा होता पॅसेज 1. पुढील लेसन आपण पुढच्या पॅसेजमध्ये बघूया. तोपर्यंत टेक केअर. गुड बाय.